विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रागैतिहासिक ही संकल्पना समजून घेणार आहोत। आपल्याला ही गरज का आहे प्रागैतिहासिक संकल्पना समजून घेण्यासाठी? तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रथम वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम प्रारंभिक भारत, प्रागैतिहास ते मौर्यापर्यंतचा काळ हा तुम्हाला अभ्यासक्रमासाठी आहे। म्हणजे ह्या सिलेबसच्या किंवा ह्या अभ्यासक्रमाच्या शीर्षकाची सुरुवातच अर्ली इंडिया म्हणजेच प्रागैतिहास या शब्दापासून सुरू होते। खरं तर प्रागैतिहास हा काही शब्द नव्हे, ही संकल्पना आहे। आणि आज आपण या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत। या संकल्पनेचा अभ्यास करण्याची गरज काय? तर आज आपण जसे आहोत, आज आपण जसे आपण दिसतो आहोत, आपल्या शरीराचा ढाचा, आपल्या डोक्याचा आकार, आपले नाक, डोळे, आपल्या त्वचेचा रंग, हे खूप हजारो वर्षांपासून जसं मानव हा पृथ्वी तलावर अवतरला तेव्हापासूनचा लिंकेज किंवा तेव्हापासून ते आजतागायत आपण स्वतःला जोडू शकतो। आणि त्याच्यासाठीच आपले जे पूर्वज होते ते कसे होते, त्यावेळच्या वातावरणाशी त्यांनी कसं जुळवून घेतलं असेल, कुठल्याही सुख सोयी सुविधा नसताना देखील त्यांनी स्वतःला कसं जगवलं असेल, त्यांची भटकी अवस्था वानरांपासून मानवापर्यंत जे काही उत्क्रांत झालेलं आहे, त्या उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे प्रागैतिहास आहे। आणि ती अभ्यासण्याची गरज आपल्याला आज आपण जे काही आहोत ते समजावून घेण्यासाठी, एवढंच नव्हे तर मानवाने किती प्रगती केली, कोणत्या अवस्थेपासून तो उत्क्रांत होत आला, आणि आज ज्या आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो आहोत, त्या युगात वावरण्यासाठी कैक हजारो वर्ष मानव धडपड करत राहिलेला आहे। आणि ही धडपड समजून घेण्यासाठी किंवा या धडपडीचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला प्रागैतिहासामध्ये डोकवावंच लागतं। आणि म्हणूनच प्रागैतिहास हा लेखनाचा शोध लागण्यापूर्वीचा सगळा जो काही इतिहास आहे त्याला आपण प्रागैतिहास असं म्हणतो। ज्या काळापासून प्रत्येक वेगवेगळ्या पृथ्वीतलाच्या वेगवेगळ्या भौगोलिक भागांमध्ये लेखन कला ही थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या काळात विकसित झाली, परंतु तत्पूर्वीचा सगळा काळ हा प्रागैतिहास असा गणला जातो। आणि मग जसं की मोहेंजोदडो संस्कृती आहे, किंवा त्यापूर्वी मानव हा गुहांमध्ये राहत होता, गुहांमध्ये राहण्याच्या पूर्वीची अवस्था होती ती भटकंतीची अवस्था होती। तो शिकार करून दगडांनी
किंवा छोटासा हातात धरता येईल अशा प्रकारचा लाकूड घेऊन त्या पद्धतीने तो शिकार करत असे. जी काही जंगलात येणारी कंदमुळं असतील, फळं असतील, ते खाऊन त्यांनी स्वतःला जगवल्याचं आपल्याला दिसतं. तसंच जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा विकास झाला असं म्हणतो, तर तो विकास, कुठलाही विकास हा अचानक होत नाही. त्याच्या पाठीमागे हजारो वर्षांचे टप्पे असतात आणि त्या टप्प्यांच्या आधारे आजचं आपल्याला तंत्रज्ञान विकसित झालेलं दिसतं. तर हे टप्पे समजावून घेण्यासाठीची जी अंतर्दृष्टी आहे ती प्रागैतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला समजू शकते. तसंच मानव हा मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्या वातावरणात जगला, कसा स्वतःला त्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पुढच्या पिढीला जगवण्यासाठी कोणती कौशल्य प्रदान केली, कुटुंबावस्था कशी निर्माण झाली, सामाजिक वेगवेगळ्या रचना ह्या कशा हळूहळू विकसित होत गेल्या, तेव्हाचं त्याचं वर्तन काय होतं, त्याची तांत्रिक प्रगती कोणत्या गोष्टींपासून सुरू झाली, हे सगळे जे काही क्रियाकल्पांचा आविष्कार आहे तो आपल्याला समजावून घेण्यासाठी प्रागैतिहासाचा अभ्यास गरजेचा आहे. जेव्हा मानव पृथ्वीवर अवतरला त्या काळी भौगोलिक स्थित्यंतरं, वातावरणातली स्थित्यंतरं ही खूप वेगळ्या प्रकारची होती आणि त्याच्याशी सुद्धा मानवाला सातत्याने जुळून घ्यावं लागलं. आणि हे जुळून घेताना त्याला कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. म्हणजे एखादा जर साथीचा रोग आला, पर्याय नव्हता. त्याला ना औषधं उपलब्ध होती, ना वैद्यक उपलब्ध होते, म्हणजेच डॉक्टर उपलब्ध नव्हते, किंवा कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय विज्ञान हे विकसित झालेलं नव्हतं. अशाही परिस्थितीत मेंदूच्या जोरावर आणि शरीर रचना जी काही मानवाची तयार झाली होती त्या अनुषंगिक त्यांनी स्वतःला जगवण्याचा प्रयत्न केला. आता आपण प्रागैतिहासिक ही संज्ञा बघूया. आता हे इथे उजव्या बाजूला जे काही मी चित्र दिलेलं आहे ते एक प्रागैतिहासाचं निर्देशक म्हणून ते चित्र दिलेलं आहे. ते साधारण गुहेतलं चित्र काढलेली आहेत, माणसं आहेत आणि त्या गुहेत राहणारं जे काही आयुष्य आहे त्या संदर्भाने ते एक चित्र आहे. लेखनाचा शोध लागण्यापूर्वीच्या काळातील मानवी विकासाचा काळ म्हणून सर्वसाधारणपणे आपल्याला प्रागैतिहासिक ही संज्ञा समजावून घेता येते. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल म्हणजे लेखनकला विकसित झाली म्हणजे इतिहास लिहायला सुरुवात झाली का, किंवा घटनांचं वर्णन लिहायला सुरुवात झाली का, किंवा माणसांबद्दल लिहिण्यास सुरुवात झाली का? तर अर्थातच लेखनाचा जसा शोध लागला किंवा माणसं वेगवेगळ्या लिपींमध्ये जसं लेखन करू लागले तसं त्यांनी काहीतरी लिहायला सुरुवात केली. आणि इतिहासाच्या अभ्यासकाला जी काही सुरुवात झालेली आहे त्या उगमापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यातूनच मानवी जीवनाचा विकास, निसर्ग आणि मानव यांचा अन्योन्य संबंध
मानवी समाजरचना, संरचना यांचा शोध घेता येऊ लागला. पण जोपर्यंत लेखनकला अवगत नव्हती तोपर्यंत प्रागैतिहासाचा अभ्यास करणारे जे पुरातत्वज्ञ आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष मिळवून त्याचा अभ्यास करावा लागला किंवा अभ्यास करावा लागतो. मग काही वेळेला जमिनीच्या पोटात दडलेले अवशेष शोधून काढावे लागतात. गुहांमध्ये राहत असलेल्या मानवांनी काढलेली जी काही चित्र आहेत त्यांचा मागोवा घ्यावा लागतो. काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधावे लागतात आणि असंख्य पुराव्यांचा ची सुसंगती लावत प्रागैतिहासाचा अभ्यास केला जातो. साधारण प्रागैतिहासिक इतिहास आपल्या पहिल्या पूर्वजांच्या उदयापासून सुमारे 5 लाख वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे वानरांमधून मानव म्हणजेच मणका ताठ असणं, ही जी 2 बोटं आहेत, अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट, यातलं अंतर कमी होणं, मानवाने अंगठ्याचा वापर करायला शिकणं, पायांची जी आपल्या बोटं आहेत त्यांची रचना, डोक्याचा आकार लहान होणं आणि मेंदूचा आकार मोठा होणं, ह्या सगळ्या घडामोडी ह्या 5 लाख वर्षांच्या काळात झालेल्या आपल्याला आढळून येतात. आणि मग आज जे आपण दिसतो आहोत, नवाश्म युगातला मानव जसा दिसत होता तसे आपण आज सर्वसाधारण दिसतो आहोत. किंवा ताम्रपाषाण युगीन मानव जसा दिसत होता सर्वसाधारण तसे आपण आजचे दिसतो आहोत. तर हा असा काही लाख वर्षांच्या काळामध्ये आपल्या गुणसूत्रांमध्ये काही बदल होत गेले आणि आजचा मानव अवतरलेला आपल्याला दिसतो. प्रागैतिहासाच्या अभ्यासात लेखनकलेच्या आविष्काराच्या साधारणपणे 5000 वर्षांपूर्वीच्या कालावधीस प्रागैतिहासिक असे संबोधले जाते. म्हणजे आजतागायत जेवढे पुरावे पुरातत्वज्ञांना मिळाले आहेत ते साधारण लेखनकला अवगत झाल्यापासून त्याच्या आधीच्या 5000 वर्षांपूर्वीचे पुरावे मिळवण्यात मानव पुरातत्वज्ञ यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. आता प्रागैतिहासिक काळाचे साधारणतः 3 टप्पे केले जातात. त्याच्या पोटात अंतर्गत अजून बरेच टप्पे आहेत. पण ढोबळमानाने समजावून घ्यायचा असेल आपल्याला प्रागैतिहासिक काळ, तर सुरुवातीला आपण त्याचा 3 टप्प्यांमध्ये त्याची विभागणी करू शकतो. ते 3 टप्पे कोणते? तर पहिला आहे पूर्व पाषाण युग, त्याला पुराणाश्म युग असंही म्हटलं जातं. आपल्या पहिल्या पूर्वजांच्या उदय काळापासून म्हणजे दृश्यमानापासून की हा मानव अस्तित्वात होता हे जेव्हा दृष्टीपथास आलं किंवा हे त्याचा पुरावा जेव्हा आपल्याला उपलब्ध झाला तेव्हापासून ते इसवी सन पूर्व 11,000 वर्षांपूर्वीपर्यंत हे पूर्वपाषाण युग विस्तारलेलं आपल्याला दिसतं.
आता हे आपण जागतिक पातळीवरचं बोलतो आहोत. अजून आपल्याला भारताकडे यायचंच आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये भारताबद्दल आपण पाहूया तो अभ्यास. या कालखंडात माणसं शिकार करायला लागली आणि खाता येईल अशा प्रकारचं अन्न गोळा करून ते आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत असे. तेव्हा हत्यारं सुद्धा कोणतीही विकसित झालेली आपल्याला दिसत नाही. ओबडधोबड दगडं घेऊन ओबडधोबड त्याचे तुकडे केले जात असतील आणि माणसाला हातात धरता येईल असा तो दगड फेकून शिकार करत असेल किंवा लाकडी काठी ओबडधोबड घेत असेल आणि जे छोटे प्राणी आहेत, जे आक्रमक नाही आहेत, त्यांच्या मागे धावत काठीनी तो प्राणी मारत असेल किंवा जी काही जंगलातली कंदमुळं कारण त्या काळात शेती नव्हती किंवा शेतीचं ज्ञान विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे जंगलामध्ये किंवा भटकंती करताना जी कंदमुळं त्याला सापडत होती खणून आणि त्याचं ज्ञान त्याला विकसित होत होतं की हे कंदमूळ आपल्याला त्रासदायक नाही आहे, हे चालतं आहे, तर तशी कंदमुळं खाऊन माणूस जगत होता. कदाचित नैसर्गिक जो काही पानं असतील की जी खाण्यायोग्य असतील ते पण तो खात असेल. नेव्हर नोज अबाउट धिस. यानंतर नवपाषाण युग किंवा त्याला नवाश्म युग असंही म्हटलं जातं. या युगाची सुरुवात सुमारे इसवी सन पूर्व 11,000 वर्षांपूर्वी झाली. या काळामध्ये मात्र माणूस समूह करून घरं बांधून खेड्यांमध्ये राहू लागला आणि एक मानवी समाज म्हणजे एकटा दुकटा माणूस नाही किंवा 4-5 माणसांची टोळी नाही, तर अनेक माणसांच्या टोळ्या एकत्र एका खेड्यामध्ये राहू लागली आणि त्यांनी शेती केली आणि जगण्यासाठी पूरक असे जे काही प्राणी आहेत त्यांचंही पालन त्यांनी करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये गुरं पाळणं जास्त फायदेशीर त्यांना होतं. ते शेतीसाठी पण उपयुक्त होतं आणि दूध देऊन त्या दुधाच्या संदर्भाने जो काही मानवी व्यवहार असेल किंवा दूध पिणं आणि त्यातून होणारे फायदे याचं आकलन ह्या नवपाषाण युगातल्या माणसाला झालेलं आपल्याला दिसतं. आणि तिसरा टप्पा आहे तो धातुयुग, जो 7,000 वर्षांपूर्वी सुरू झाले. म्हणजेच या धातुयुगामध्ये सगळ्यात आधी तांब म्हणजे ताम्र हे मानवाला सापडलं. जे तांब हे अधिक लवचिक होतं कुठलीही वस्तू तयार करायला, जे लगेच वितळत होतं आणि त्यालाच आपण ताम्रपाषाण युग म्हणजे दगडी हत्यारं सुद्धा तो करत होता आणि दगडी हत्यारं करण्यासाठीचं कौशल्य त्याला अवगत झालं होतं. सूक्ष्म दगडी हत्यारं तो तयार करत होता. तो लाकूड तासायला सुरुवात त्यांनी तत्पूर्वीच केलेली होती आणि धातू आणि लाकूड यांच्या संयुक्त वापराने त्यांनी वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली आणि त्या वस्तूंचा उपयोगही तो करू लागला. धन्यवाद.